हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत अग्निविमा म्हणजे काय. तर विमा व्यवसायाचे इतिहास पाहिल्यास सर्वप्रथम सागरी विम्याची सुरुवात झालेली दिसून येते. त्यानंतर 17व्या शतकामध्ये अग्निविम्याचा प्रारंभ झाल्याची नोंद आढळते. 1666 मध्ये इंग्लंडमध्ये लागलेल्या मोठ्या आगीमुळे अग्निविम्यास चालना मिळाली. कारखाना पद्धती, मागणीपूर्व उत्पादन, बाजारपेठांचा विस्तार, यांत्रिकीकरण, स्वयंचलन, मोठ्या प्रमाणावर व्यापार इत्यादी कारणामुळे संभाव्य धोक्याची व मोठ्या नुकसानीची तीव्रता वाढली आहे. परिणामी अग्निविम्याचे महत्त्व आपल्याला वाढताना दिसते. तर अग्निविमाची व्याख्या पाहायची म्हटलं तर विमा कायदा 1938 नुसार अशी व्याख्या दिली आहे की अन्य कोणत्याही विमा प्रकारांतर्गत अग्निविमा काढलेला असल्यास तो सोडून आगीमुळे किंवा आगीच्या संबंधित कारणामुळे किंवा परंपरेनुसार अग्निविम्यात अंतर्भूत होणाऱ्या धोक्यांमुळे झालेल्या नुकसानीविरुद्ध केलेला करार म्हणजे अग्निविमा होय. सागरी विमा, अपघात विमा किंवा अन्य कोणत्याही विमा अंतर्गत काढलेला अग्निविमा हा खरा अग्निविमा नसून तो त्या संबंधित विम्याच्या नावाने ओळखला जातो. अग्नी म्हणजे काय? सर्वप्रथम आपण पाहू की अग्नीचा अर्थ. तर अग्निविम्याचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्यासाठी अग्निविम्याची व्याप्ती पाहणे योग्य ठरेल. तर विमा करारानुसार अग्नी या संज्ञेमध्ये स्वतःहून लागलेली आग अभिप्रेत आहे. जसे की कारखान्यामध्ये काही विशिष्ट हेतूने किंवा विशिष्ट प्रक्रियेसाठी केलेली ज्वलन क्रिया आगीमध्ये येत नाही. तर या ज्वलन प्रक्रियेत धुराचाही अंतर्भाव होत नाही. तर या ज्वलन प्रक्रियेमुळे कारखान्याच्या इतर भागाचे काही कारणामुळे आग लागल्यास ती आग या संज्ञेत येते. त्याच पद्धतीने अपघाती आग ही देखील ह्या अग्नी या संज्ञेच्या अर्थानुसार असं सांगितले आहे की अपघाती आग हा देखील एक अपघात असला पाहिजे. जाणीवपूर्वक लावलेली आग ही विमा कायद्यानुसार अग्नी या व्याख्येमध्ये बसत नाही. म्हणून नुकसान भरपाईची रक्कम मिळावे या हेतूने जर आग लावली असेल तर विमा कायद्यानुसार अग्नी या सदरात मोडणार नाही असे सांगितले आहे. त्याच पद्धतीने अग्निविमा पत्राच्या परंपरेनुसार संज्ञेत येणारी आग ही अग्निविम्यात मान्य केली आहे. तसेच विमा करारात अंतर्भूत असणाऱ्या आगीचा स्पष्ट उल्लेख विमापत्रात केलेला असतो. त्यामुळे विमापत्रात स्पष्टपणे नमूद केलेल्या आगी या अग्नी या संज्ञेत समाविष्ट होतात. अशा रीतीने अग्नी या संज्ञेमध्ये आगी सोडून व इतर कोणतीही आग अग्निविम्याच्या कक्षात येत नाही. अर्थात ती आग असेल परंतु त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कायदेशीर जबाबदारी विमा कंपनीची असते. तर आता आपण पाहणार आहोत की अग्निविम्याची व्याप्ती. आगीमुळे झालेल्या नुकसानीविरुद्ध अग्निविमा संरक्षण देण्याचे कार्य करतो. यासाठी अग्निविम्याची व्याप्ती पाहणे योग्य ठरेल. तर अग्निविम्याअंतर्गत जर पुढील प्रकारच्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण मिळते. जसे की आगीमुळे झालेले नुकसान असेल, धुरामुळे झालेले नुकसान असेल, आगीमुळे काही माल भस्म होतो, नष्ट होतो, तर काही माल अर्धवट जळतो, तेव्हा देखील त्या नुकसानीसाठी सुद्धा विम्याअंतर्गत संरक्षण मिळते. त्याच पद्धतीने आगीमुळे इमारत किंवा भिंत पडली तरी देखील त्या नुकसानीचा अग्निविमा भरपाई मिळण्यासाठी विचार केला जातो. आग विझवताना अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. असे प्रयत्न करताना पाण्याचा मारा किंवा प्रसंगी वाऱ्याचा मारा सुद्धा केला जातो. त्यामुळे जर मालमत्तेचे नुकसान झाले तरी देखील त्या नुकसानीविरुद्ध संरक्षण मिळते. त्याच पद्धतीने आग लागलेली असताना इमारतीतील माल किंवा ज्या मालमत्तेस आग लागलेली आहे या मालमत्तेतील भाग काही आगीपासून वाचवण्यासाठी हलवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस जर मालाचे नुकसान होण्याची शक्यता असते त्यावेळी देखील त्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण मिळते. त्याच पद्धतीने आगीच्या वेळी काही प्रसंगी मालाची चोरी होण्याची शक्यता असते. मालाच्या चोरीमुळे झालेले नुकसान अग्निविम्याच्या संरक्षण कक्षेत येत नाही, परंतु विमेदाराने जर अग्नी व चोरी असे विमापत्र घेतले असेल तर त्या चोरीविरुद्ध देखील त्याला संरक्षण मिळते. तर अग्निविम्याचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. अग्निविमा हा संभाव्य नुकसानाविरुद्ध केलेला करार आहे. म्हणजे कोणत्याही कारणामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास जेवढे नुकसान झाले असेल तेवढीच भरपाई विमा कंपनीकडून मिळते. त्याच्यापेक्षा जास्त ही भरपाई मिळत नाही. त्याच पद्धतीनं अग्निविमा हा भौतिक स्वरूपाच्या मालमत्तेवर म्हणजेच इमारत, यंत्रसामग्री असेल, घरगुती साहित्य, फर्निचर, कच्चा माल इत्यादी सारख्या भौतिक मालमत्तेचा अग्निविमा उतरवता येतो. त्याच पद्धतीने ज्याचे मूल्य पैशामध्ये मोजता येते, ज्या मालमत्तेचे मूल्य आपण पैशामध्ये मोजू शकतो अशाच मालमत्तेवर विमा काढता येतो. त्याच पद्धतीने अचल मालमत्तेप्रमाणे चल मालमत्तेवरही आपण अग्निविमा उतरवता येतो. जसं की कच्चा माल असेल, पक्का माल, उपकरणे अशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या
मालमत्तेच्या विरुद्ध देखील आपण नुकसानीविरुद्ध विमा उतरवू शकतो. त्याच पद्धतीने यंत्रसामग्री जळाल्यास किंवा आगीमुळे नुकसान झाल्यास परिणामस्वरूप उत्पादन कार्यात खंड देखील पडतो. अशा वेळी यंत्रसामग्रीच्या नुकसानीमुळे बंद पडलेल्या उत्पादन कार्याच्या हानीविरुद्ध देखील अग्निविमा उतरवता येतो. थँक्यू.